गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी विभावरी सुतार आणि आज आपण पाहणार आहोत पॅडिंग अँड स्ट्राइड, एक डीप लर्निंग मधील एक महत्वाची कन्सेप्ट जी CNN मध्ये यूज केली जाते. तर चला पाहूया. तर आपल्याला पॅडिंग आणि स्ट्राइडची गरज काय? जेव्हा आपण एखाद्या इनपुट इमेज वरती CNN अप्लाय करतो, म्हणजे आपण फिल्टर्स अप्लाय करतो, त्यावेळी जी एक्स्ट्रा आपण जे आउटपुट इमेज आपल्याला मिळते त्याची साईज रिड्यूस होते. कारण जो कर्नल आहे, जसं की इथं आपण इनपुट इमेज प्रोव्हाइड केले, दॅट इज 3x3 ची जी इनपुट इमेज आहे आणि त्याच्यावरती 2x2 चा आपण कर्नल अप्लाय केला, तर येणारी आउटपुट इमेज ही 2x2 चीच आहे. त्याच्यामुळे काय होतंय, तर बॉर्डर पिक्सेल्स जे आहेत इनपुट इमेजचे ते मिस आउट होऊ शकतात. सो हे जे चॅलेंज आहे हे सॉल्व्ह करण्यासाठी आपण पॅडिंग आणि स्ट्राइड यूज करू, ज्याच्यामुळं इनपुट इमेजचे जेवढे काही फीचर्स असतील ते सगळे एक्स्ट्रॅक्ट होतील आणि जी आउटपुट इमेजची साईज आहे ती सेम ॲज इनपुट इमेज राहील. दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ पॅडिंग अँड स्ट्राइड. लेट्स सी व्हॉट पॅडिंग म्हणजे काय आणि स्ट्राइड म्हणजे काय. सो पॅडिंग म्हणजे काय, तर आपली जी मेन इनपुट इमेज असते त्याच्या आउटर बॉर्डरला आपण एक्स्ट्रा पिक्सेल्स ऍड करतो. कारण जेव्हा आपण कर्नल अप्लाय करतो त्यावेळी ते आउटर बॉर्डरवरती कमी अप्लाय होतं आणि इनर बॉर्डर्सवरती जास्त अप्लाय होतं. त्याच्यामुळे जे आउटर बॉर्डरचे पिक्सेल्स आहेत त्यांचे फीचर्स आपण एक्स्ट्रॅक्ट नाही करू शकत. त्याच्यासाठी आपण आउटर बॉर्डरला एक्स्ट्रा पिक्सेल्स ऍड करतो, युजली झिरोज ऍड केलं. सो इथं इनपुट इमेज एक शो केले, त्याच्यात तुम्ही बघू शकता जी मेन इमेज आहे ती 3x3 ची आहे. त्याला एक्स्ट्रा 0 पिक्सेल्स ऍड केलेत अराउंड द बॉर्डर्स. आपण त्याच्यावर जेव्हा कर्नल अप्लाय करतो त्यावेळी येणारी आउटपुट इमेज आहे ती विथ सेम ॲज इनपुट साईज आपल्याला मिळते आणि त्याच्यात जे फीचर मॅप जो एक्स्ट्रॅक्ट झालेला असतो तो इम्पॉर्टंट फीचर्स असतो. आपले बॉर्डर पिक्सेल्स मिस नाही होत. सो पॅडिंगचे दोन मेन टाइप्स आहेत, व्हॅलिड पॅडिंग अँड सेम पॅडिंग. व्हॅलिड पॅडिंग म्हणजे आपण पॅडिंगच अप्लाय करतो, नो पॅडिंग. त्याच्यामुळे जे इनपुटच्या साईज पेक्षा आउटपुटची साईज आहे ती श्रिंक होते, म्हणजे रिड्यूस होते. आणि सेम पॅडिंग म्हणजे काय, तर झिरो पॅडिंग. झिरो पॅडिंग म्हणजे इनपुट इमेजला आउटर बॉर्डरला झिरोज ऍड केले जातात. ज्याच्यामुळे काय होतं, तर जेवढी इनपुटची साईज आहे तेवढीच आपल्या आउटपुटची साईज निघते, इवन दो अप्लाइंग द कर्नल. सो नेक्स्ट, स्ट्राइड. स्ट्राइड एक अशी टर्म आहे, म्हणजे आपला कर्नल मूव्ह करतो. आपल्याला माहिती आहे की आपल्या इनपुट इमेजवरनं कर्नल मूव्ह करायला लागला, पण तो किती साईजनं, किती स्टेपनं मूव्ह करणार, किती पिक्सेल्सनं मूव्ह करणार हे स्ट्राइड डिसाइड. स्ट्राइड म्हणजे त्या स्टेपची साईज असते. म्हणजे आपण ऍज अ वन स्ट्राइड डिसाइड केला तर फिल्टर फक्त एक एक पिक्सेल मूव्ह होतोय, आणि जर आपण टू स्ट्राइड डिसाइड केला तर फिल्टर दोन दोन पिक्सेल्स मूव्ह होते. सो हे व्हर्टिकली पण 2 पिक्सेल्स होते, हॉरिझॉन्टली पण 2 पिक्सेल्स होते. So stride is basically the step or the size of the pixels ज्या पिक्सेल्स नंतर कर्नल मूव्ह होत. नेक्स्ट इज हाऊ. सो इन CNN फिल्टर मॅट्रिक्स मूव्ह अक्रॉस द इमेजेस. म्हणजे आपला जो कर्नल आहे, म्हणजे जो फिल्टर आहे तो इमेज वरती मूव्ह करत असतो. आणि ज्यावेळी आपण त्याला पॅडिंग अँड स्ट्राइड अप्लाय करतो त्यावेळी जी मिळणारी आउटपुटची साईज आहे ती आपल्याला सेम ॲज इनपुट साईज ठेवायची असते. सो ते मेंटेन करण्यासाठी आपण एक फॉर्म्युला यूज करतो, दॅट इज F-n+2p डिवायडेड बाय S+1, जो इथे दिलाय. सो त्याच्यात n म्हणजे काय, तर इनपुटची साईज, आपलं जे इनपुट इमेज आहे त्याची साईज आहे, लाईक 5x5 और 4x4 वॉट एव्हर. F मीन्स फिल्टर साईज, दॅट इज कर्नल साईज. P इज पॅडिंग अँड S इज स्ट्राइड. सो पॅडिंग काय इन्शुअर करते, तर बॉर्डर पिक्सेल्स आहेत ते आउटपुट इमेजला इक्वली कॉन्ट्रीब्युट करतील. कारण कर्नल आता ते बॉर्डर पिक्सेल्स आत गेल्या पण पॅडिंग ऍड केल्यामुळे, त्याच्यामुळे कर्नल त्यांच्यावरती पण एक्स्ट्रा मूव्ह होणार आहे. आणि स्ट्रॅट डिफाईन्स हाऊ डेन्सली फीचर्स आर सॅम्पल्ड. म्हणजे आपण किती इम्पॉर्टंट फीचर्स कॅप्चर करतोय, किंवा किती, म्हणजे सपोज आपण एखादा न्यूजपेपर रीड करायला लागलोय, तो आपण किती फास्ट रीड करायला लागलोय, की जस्ट स्लोली पिक्सेल बाय पिक्सेल चाललोय, लाईक दॅट. नेक्स्ट, आता इथे एक एक्झाम्पल दिलंय. सो आपली जी इनपुट इमेज आहे, सो बेसिकली इनपुट इमेज ही एवढीच आहे, 4x4. त्याच्यावरती आपण 1च पॅडिंग अप्लाय केलंय, म्हणजे 0 पिक्सेल्स ऍड केलात बॉर्डर साईडला.
त्याच्यावरती आपण 2x2 चा कर्नल अप्लाय केलाय जो की फिल्टर आहे आपला. आणि आपल्याला सेम आउटपुट साइज मिळाले युजिंग द स्ट्राइड, म्हणजे आपण स्ट्राइड पण 1 पिक्सेल यूज केलंय. त्याच्यामुळं आपल्याला जे मिळणारे आउटपुट साइज आहे ती सुद्धा 4x4 पिक्सेल्स मिळाली, म्हणजे जेवढे इनपुटची साइज आहे तेवढीच आउटपुटची साइज. त्याच्यासाठीच आपल्याला स्ट्राइड अँड पॅडिंग इम्पॉर्टंट असते. नेक्स्ट इज challenges अँड लिमिटेशन्स. सो जरी पॅडिंग आणि स्ट्राइड इम्पॉर्टंट असलं CNN मध्ये, पण ते आपण कसं यूज करतो याच्यावर त्याचे लिमिटेशन्स आहेत. म्हणजे आपण जर खूप पॅडिंग ऍड केलं तर बॉर्डरचे वेगळे फीचर्स ऍड होणार, कारण खूप बॉर्डर आपण ऍड केलं ना त्याच्यामुळं चुकीचे फीचर्स एक्स्ट्रॅक्ट होणार करणार. that ते मॉडेलला इट बिकम्स कॉम्प्लेक्स टू आयडेंटिफाय द फीचर्स फॉर द मॉडेल. त्याच्यानंतर व्हेरी हाय स्ट्राइड म्हणजे आपण एकदम 3-4 स्ट्राइड यूज केलं तर पिक्सेल स्किप व्हायला लागला, त्याच्यामुळे जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती आपली मिस आउट होऊ शकते. सो बेसिकली त्या दोघांच्यातला जर बॅलन्स नसेल स्ट्राइड अँड पॅडिंग मधला, तर मिळणारे जे आउटपुट आहे ते आपल्याला चुकीचे मिळू शकते किंवा ते आपल्या मॉडेलला ट्रेन करण्यासाठी इफिशियंट नसणार आहे. And the last limitation is computational complexity increases with large filters and padding. म्हणजे आपण कर्नल पण मोठे अप्लाय केलंय आणि खूप सारं पॅडिंग पण अप्लाय केलंय, तर आपली जी कम्प्युटेशन कॉस्ट आहे ती इन्क्रीज होते. नेक्स्ट टू समराइज दिस, सो पॅडिंग काय करते तर एज इन्फॉर्मेशन आहे, बॉर्डरची इन्फॉर्मेशन आहे, ती प्रिझर्व करायला मदत करते, म्हणजे ती मिस आउट होत नाही आपल्याकडून. सेकंड इज फीचर मॅप साईज आहे, म्हणजे जे आउटपुट इमेजची साईज आहे ती मेंटेन करण्यासाठी पॅडिंग इम्पॉर्टंट आहे. सो स्ट्राइड काय करते, फीचर एक्स्ट्रॅक्शन डेन्सिटी कंट्रोल करते, म्हणजे जे इम्पॉर्टंट फीचर्स आहेत ते आपण किती गॅदर करायला लागलोय हे डिपेंड ऑन स्ट्राइडची साईज आहे, म्हणजे तो कर्नल किती मूव्ह करणार आहे हे आपल्याला स्ट्राइड डिफाईन करते. सेकंड, बोथ आर क्रुशियल फॉर डिझायनिंग इफिशियंट CNN आर्किटेक्चर. दोघांच्या मध्ये इम्बॅलन्स होऊन चालत नाही, दोघं इफिशियंटली त्यांचं जे काय व्हॅल्यूज आहेत ते सेट करावे लागतात. ओके, सो हे मॉडर्न CNNs लाईक लेनेट, अलेक्सनेट अँड रेझनेट जे CNN आर्किटेक्चर्स आहेत ते सेम पॅडिंग यूज करतात, म्हणजे 0 पिक्सेल पॅडिंग and with stride of 1 or 2 for optimal performance. Okay, that's it. That's what